थांबा मी गजरा काढतो बॅगेत ना. लाईट थोड्या निळ्या असं अजून मजा आली असती. काय भाऊ आहे इच्छा थोडीफार एखादा ठुमका लावायची. एक मिनिट डान्स करायचा. कर्नाटक काय कसं करतो रे डान्स. रामदेव बाबा आहेस काय आज बाहेर आज हा तुला मजा येते गो ते बेली डान्स. आणि तो एक वाला कोण आहे एक वाला तू एक का दिलास तू काय काय लास्ट टाइम कधी गेलास. खूप वेळ झाला. तुझी पण अरेंजमेंट एंगेजमेंट झाली. हां मग तुटली एंगेजमेंट. कसं ना तुझा भाऊ नाही त्याला कुपोषण कधी कधी गेलास हा डान्स. त्याच्यानंतर कधीच नाही गेलास तू. कोणावर आलास आणि तू किती मोठा ग्रुप आहे. अरे ऑफिसवाले हात वर करा किती आहे. हां छान छान. हां यांच्यावर ठेवा कॅमेरा. ठीक आहे ठीक आहे. कोणते ऑफिस आहे कंपनीचं सांगू शकता तर सांगा मी बीप नाही करणार आहे. अरे मजा येणार आहे पण एवढं पण घाबरू नका. सेन्सर करू आपण चेहरा माझा. ठीक आहे काय नाव आहे तो नावापासून सुरू करू. आधी तुझं सांग. हां 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 मयुरेश. अच्छा हां मयुरेश ठीक आहे. आणि हे किती सगळे अरे एक मिनिट 1 2 3 4 5 अच्छा त्याला माहीत झाली. हां ठीक आहे अनुजा तुझं झालंय. ठीक आहे आता मी कोणाची मारे तुला हसायचं. ठीक आहे की मला हसलेलास ना. ठीक आहे मयुरेश घाबरले मी हसलो पण नव्हतो. मयुरेश तू एकटा आहेस तुझा डान्स खराब आहे आणि तुझ्यावर 5 मुली आल्यात. काय तुझा काय गेम आहे मयुरेश. ऑफिस मध्ये पॉश लागेल ना तुला. पॉश माहिती आहे ना कर्नाटक. हां माहिती आहे जेलमध्ये जाऊन आलोय. मयुरेश काय सीन हे कसे 5 जण कन्व्हिन्स कसे केलेस. कोणाचा प्लॅन कोणाचा होता. हा येण्याचा प्लॅन तुझाच होता. आणि 5 मुलींना तुमच्यापैकी कोणी मला कधी पाहिलंय खरं खरं सांगा. असं काही खोटं बोलण्याचं कारण आहे. हा बोला पाहिलं नाही. ठीक आहे ठीक आहे. मग यांनी काय बोलून कन्व्हिन्स केलं तुम्हाला सगळ्यांना. काय असेच त्यांना ड्रायव्हर पाहिजे. काय ट्रक घेऊन आलाय का. मयुरेश कसा आणलं तुझ्या सगळ्यांना. आपल्या सोबत. अच्छा आपलं तू कुठे राहतो आणि मयुरेश अंधेरीला. अच्छा आणि तू त्यांची आन्सर पण तूच सांग सध्या तरी. हा त्या कुठे कुठे राहता सांग. नेक्स्ट वालीचं नाव काय. अच्छा हां मला केलं धक्का म्हटलं काय बाबांनी दिला होता. हे काय ते मयुरेशचा अर्थ काय असतो. देवाचं नाव आहे. इग्नोर. हा स्किप दे मागे एकदा. काय नावाचा अर्थ. अलर्ट असे तू काय करते. वेंधळट आहेस तू की थोडी आहे. काय करते अशा गोष्टी तू. थोडंसं धडपडते. कधी अशी प्रेमात पडली आहेस धडपडून. टॉक्सिक मुलाच्या झाल्या असं कधी. टॉक्सिक नाही. चांगला मुलगा मिळालेला कुठे आहे आणि तो. अच्छा आज हे ऑफिस मध्ये हे सगळं चाललंय. आता सांग कोणती कंपनी आहे ही. नको घेऊया नाव. अच्छा नाही आम्ही बीप हे करा बीप करू. काय नाव नाही कसली कंपनी ते सांग. ठीक मार्केट रिसर्च. मार्केट रिसर्च. मग तू याच्यावर केलास. काइंड ऑफ. ठीक आहे तर तुम्हा दोघांचा सीन आहे. बाकी चौकी का आले. ते माझ्या टीम मध्ये. तू यांची बॉस आहेस. नाही कलिग्स आहेत. कलिग्स आहात तुम्ही सगळे. कोणी कोणाचा बॉस वगैरे नाहीये. कोण आहे तू बॉस आहेस ना. थांबा आरामात जा. ठीक आहे मजा येणार आहे. तो कोणी ज्याने आयुष्यात कधी काम नाही केलं आता शिकायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. हा तर कसं कोणी कोणाला पाठवलं. त्याने माहितीच दिलं त्याला. तू सांगितलं ना तू बघायचं आता. घरी माहिती आहे का. घरी माहिती आहे. हो माहिती आहे. ठीक आहे नाही तर पडलंच असतं. उद्यापर्यंत कळेल. हा कोणी कोणाला पाठवलं. बॉस बघते मी अर्धा तास बसायला सांगितलं नखरे करतात. हा त्याने पटवून. कसं पाठवलं आणि तुम्ही डबा वगैरे खायचे. असं होतं ना डबा खातानाच तू केला नाही जॉब तुला माहिती नाही. डबा खाताना बॉस तुझं काय नाव आहे गायत्री ना. मग असं डबा खातात आणि मग त्याला म्हणते की गायत्री मादर हो ना. हा मग असं प्रेम होतं ऑफिसमध्ये. बाकी काय नसतं. हेच गुण मिळतात त्यांचे. असं झालेलं. गायत्री तुझी डायरेक्ट बॉस आहे. डायरेक्ट रिपोर्टिंग करतेस. हा मग आता थोडी सांगशील. कसं पाठवलं त्याने तुला मयुरेशने. काय नाही असं बोलणं झालं आणि झालं. असं काही खूप एफर्ट्स नाही घेतलेत. तो म्हणतो रडलो मी भीक मागेल आणि एफर्ट नाही घेतलं. ए मयुरेश तू मला वाटतं थोडा ऑनेस्ट माणूस आहेस. तू सांगशील आपल्याला काय झालं मयुरेश कसं पाठवलं. माईक जवळ पकड आणि सांग. 16 कोण म्हणाला हे. छान छान. हा कसं पाठवलंस खरं सांग आता. जुन्या ऑफिसमध्ये हिचं ऑफिस ठाण्याला होतं. माझं गोरेगाव. ठीक आहे तर मला तिथे जावं लागायचं कधी कधी. मग तिथे जाऊन बोलणं व्हायचं. झालं पुढे अजून काय तशाच भेटी वाढल्या. अजून काय भेटी वाढल्या. मयुरेश तू प्लेयर आहेस. नाही. ही तुझी कितवी गर्लफ्रेंड आहे. सेकंड. मॅच होत आहे. तुम्हाला काय माहिती रे. ती अनुजा म्हणते खोटं बोलते माझ्या बाहेर मी पाहिजे याला. आता ही दुसरी आहे. ठीक आहे आणि आता कुठपर्यंत पोहोचलायत. लग्नापर्यंत पोहोचलायत की घरच्यांपर्यंत पोहोचलायत. ऑलमोस्ट रेडी आहेस तू. हो. एक गोष्ट
शिकवायची असेल काय शिकवशील? तीच शिकवते मला. तू काहीतरी शिकवलं असशील ना तिला, काहीतरी. नाही असं काही नाही. विचार कर. हो. तुम्हाला काय ना सांग ना. थंड कसं राहायचं? थंड? पापड आहे ना. अच्छा तसं. हा म्हणतो बटन आहे का तिला? गरम झाली आता. शाओमीचा फोन आहे की काय? ठीक आहे होतं ना नाव, मी थोडा विसरतो ना नाव. बरोबर. तू काय काय शिकवलंय त्याला आतापर्यंत? कसं जास्त बोलायचं म्हणून आज बोलतोय तो. इंट्रोवर्ट होता आधी? हो. अच्छा, आणि मग तू कसं शिकवलंस हे तुझा हा जो कोर्स आहे तुझा हा खुलून बोलण्याचा, कसा काय शिकवलंस तू त्याला? बोलून बोलून. की बोल? हा बोल बोल. बोलायचं नाही आधी, कमी बोलायचं. पण तरी तुला पटवलेलं त्याने. सर्वात रोमॅन्टिक गोष्ट त्याने काय केली तुझ्यासाठी? किती वर्ष डेट करताय तुम्ही? मोर दॅन 5 years. अरे हे खूप मोठा काळ झाले हे लोकांना. हेलो एक बिअर मागव रे. 5 वर्ष बापरे, माझे आईबाप तेवढे वर्ष नाही राहिले म्हणतात. हा सांग काहीतरी केलं सर 5 वर्षात? हे खोट्या बोललो मी, आहेत माझे आईबाप. हा काय केलं सर्वात रोमॅन्टिक त्याने तुझ्यासाठी? त्याने असं बीच पिकनिक ऑर्गनाईज केलेली. बीच पिकनिक? कोणत्या बीचवर? जुहू. तसं काय नाही. रिस्पेक्ट आलेली ना? हा रिस्पेक्ट. हो बी हा सगळ्या मुली बघायला लागल्या. अरे आपल्या बॉयफ्रेंडला सांगतात बघ बीच पिकनिक, मग ती बोली तू गरीब. याच्यापेक्षा खाली मनोरीच आहे. ते कुठे? काय केलं त्याने मग? बीच पिकनिक म्हणजे कसं केलं त्याने? काय आधी चटई टाकली असेल? अरे एक मिनिट, बीच पिकनिक चटई नाही तर वाळू जाते ना बाहेर. माई बाबांना कळलं असतं की माती खाऊन आली, मग ती मातीने वाळू. हा मग काय केलं आणि बीचवर? काय नाही, पार्सल डिनर घेऊन आलेलो आणि सनसेट बघितला, खाल्ला आणि घरी गेलो. वाव. या. मयुरेश, हा एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लॅन तुझ्या मनात आला कसा रे? कोणीच विचार नव्हता केला. म्हणजे माझे आजोबा पण हेच प्लॅन करायचे. ते कसा विचारला तुझ्या मनात मयुरेश? मयुरेशला दे आता माईक. लास्ट प्रश्न मयुरेशा तुला. हा बर्थडे माझाच होता. तुझाच बर्थडे होता आणि तू तिला सरप्राईज दिलंस. तू कुठे जाऊन रडतोस? तू असंच बोलायला शिकलास काय? आदली विचार आलो. हा का काय तुझ्याच बर्थडेला तूच प्लॅन केलास? काय करतेस तू? दिवसाचं बोलते, त्याच्या बड्डेला पण गेलेलो मी. खोटं आहे ना हे? ते म्हणतात दादर स्पीड. एक मिनिट, तू कोणाचा बर्थडे होता? खरं सांग आता. एकदमच तुझाच होता? तूच प्लॅन केलास? केक पण तूच आणलेलास? नाही. थोडं क्रिस्टोफर नोलनची मूवी वाटते ही. खरं सांग मग काय तू काय प्लॅन केला साठी? तो ज्या बड्डेचं सांगता तेव्हा पण सिमिलर प्लॅन केलेला आहे आणि नंतर परत एकदा गेलो. तो कन्फ्युज होतो. हो. खालून पाय मारले की हात लावायला नाही देणार. हा 1 तासापुरता आहे. आयुष्य माझ्यावर काढायचंय ना? टाळ वाजाय दोघांसाठी एकदा. आता त्या तिसरीला दे. हा हा हाय, काय नाव आहे तुझं? वैदेही. वैदेही. काय अर्थ असतो वैदेहीचा? आय थिंक इट्स नेम ऑफ गॉड. मी पुन्हा विचारतो, तुझं नाव पूजा आहे ठीक आहे? मला नाही आवडत. नाही, पूजा नाही. पूजा नाही. आपण बारसं करतो इथे की पूजा नाही, दुसरं द्या ना काहीतरी. ठीक आहे वैदेही, ऑफिसमध्ये ते असा एक तरी माणूस असतो ना ज्याला पाहून असं वाटतं की ह्याला ऑफिसमध्ये का घेतलंय कामासाठी? हा हो. हा ते मॅडमकडे नको पाहूच. असं कोण आहे तुमच्या ऑफिसमध्ये? कधी कधी मलाच वाटतं. काय चुत्या कंपनी का मला घेतलंय ना? का असं का? तू काही कामाची नाही, नाही नाही. काय HR आहेस का? काय वैदेही नाव, तो पण उपटतोंडी. काय करते ऑफिसमध्ये जाऊन? काय करते? Data analyst. हा डेटा अनालिस्ट. मग काम नसतं जास्त? नाही, खूप काम करते मी. आता आठवले, सॅलरी पण आली पाहिजे. काम असं वाटतं की तुलाच का काम नाही, असं कधी कधी वाटतं, नेहमी नाही वाटत. अच्छा नेहमी नाही वाटत. बाकी ऑफिसमध्ये सर्वात टॉक्सिक माणूस कोण आहे? तुम्हाला नाही माहित पण मला दिसतंय असं. तुम्हाला ऐक, तुझा रेझ्युमे रेडी आहे का? कारण नवीन जॉब शोधावा लागणार आहे. खरंच ती बॉस म्हणजे काम तर काही करत नाही माझी. तुम्हाला काय माहिती? हा ठीक आहे ठीक आहे. कोण आहे टॉक्सिक? सेकंड सांग. सेकंड टॉक्सिक कुठे आहे ती? नाही, ते आमच्या सोबत नाही. काय करते ती असं किंवा काय नाही? काहीच नाही करत. हा आणि म्हणूनच तिने तुला घेतलं ना. तुला किती आहे? पहिला जॉब आहे कितवा जॉब हा, आहे? first job. हा फर्स्ट जॉब आहे. काय केलं त्याच्या आधी? इंजिनिअरिंग केलं. अच्छा मग कॅम्पस प्लेसमेंट थ्रू आली? नाही, नाही. लिंक्डइन की नोकरी? हा LinkedIn मी आय थिंक. ठीक आहे. आणि काय प्रश्न विचारले तुला इंटरव्ह्यू मध्ये? HR राऊंड झालेला? ती त्याला बोलते मी पण झू चौपाटी सांगू काय? HR आली, चटई टाकली, हेच करायचंय. हा काहीतरी विचारलं असेल. हा म्हणजे जॉब रिलेटेडच विचारलेलं. मग अजून काय विचारलं? कामामध्ये कास्टिंग काउच नाही आले अजून. काय विचारलेलं कामाबद्दल? हा लाईक नॉलेज ऑफ डेटा आहे ते एक्सेट्रा एक्सेट्रा. अरे बॉस आहे ना, एक काम कर ना मॅम, तुम्हीच एक प्रश्न विचारा हिला. आताच कळेल तिला काढायचं की नाही. सही आहे ना?
हा तुम्हाला तिच्या फील्डचं आहे नॉलेज तुम्ही अरे वेगळ्या फील्डचे असतात ना अच्छा अच्छा हा ते त्यांना माहिती आहे आता मजा येईल हे वैद्यचा जॉबच काढून टाकू ठीक आहे कोणी HR आहे इथे आले कोण HR तुझा जॉब नाहीच मिळणार ठीक आहे ठीक आहे हां काय नाव आहे तुमचं गायत्री. अरे बरोबर बोलला ना तू हाय गायत्री तुम्ही बॉयफ्रेंड आहे तुमचा नाही मॅरिड नाही सिंगल. अच्छा मग बॉयफ्रेंड होता कधी हा एकेकाळी होता. मग काय झालं स्वातंत्र्य मिळालं भारताला का ब्रेकअप झाला तुम्ही रिलेशनशिप मध्ये पण बॉसी आहात नाही ती कधी तुम्हाला लेट पर्यंत थांबवले वगैरे असं झालंय नाही तसं काम असलं तर थांबावंच लागतं. किती लेट पर्यंत थांबता तुम्ही 12 एक नाही म्हणजे ऑफिस टायमिंग काय आहे तुमचं ऑफिस मध्ये सगळे EOD नसतं रे काय यायचा टाइम फिक्स असतो फक्त बरोबर ना ऑफिस हां. ऑफिस तुमचा, मध्ये सगळे 6:30 पर्यंत निघतात. 6:30 टायमिंग आहे हां. मॅक्स तुम्ही कितीपर्यंत थांबलात अरे, 5 असं प्रमोशन मिळालं काय नाही नाही तुम्ही सांगा खरं हां आणि तुम्हाला केबीसी वाटते काय की त्या सांगताय तरी आम्ही पण गेस मारतो ते हां बोला किती मॅक्सिमम किती थांबला मॅक्स 8:30-9 पर्यंत 8:30 म्हणजे 3 तास ठीक आहे त्याचे काही एक्स्ट्रा पैसे नाही मिळत बरोबर नाही, बरोबर काही ना आणि सॅटर्डे संडे सुट्टी असते हो सॅटर्डे पण काम केलं कधी एखाद तुम्ही हो का म्हणते हां केलंय केलंय. संडे केलाय नाही संडे नाही. संडे सॅटर्डे केलाय एक्स्ट्रा टाइम केलाय ठीक आहे तर हाच प्रश्न आहे की ही जी आता तुमच्या टीम मध्ये जी मुलं आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे का तुमची नाही अजिबात नाही. वैदेही वैदेही बोलते नंतर फोन कर म्हणजे तुम्ही चांगल्या बॉस आहात असं मला वाटतं. जर कोणी तुमच्या एम्प्लॉईने तुम्हाला सांगितलं की मला मेंटल हेल्थ इश्यू आहेत मला सुट्टी हवी आहे तर द्याल हो किती दिवस किती त्यांना आता डिस्कस करावं लागेल माझी पण जी बॉस असते तिच्याकडून म्हणजे नाही देणार in short. देणार तुम्हाला या अप्रेझल मध्ये किती मिळाली रेटिंग विचारतोय अमाऊंट नाही 4 होती आउट ऑफ 5. अरे, तुम्ही कडक काम करताय म्हणजे तुम्ही असे आहे आउटस्टँडिंग परफॉर्मर आहात तुम्ही 4 मिळाले म्हणजे असणार किंवा तुम्ही चाटू असाल काय दोन्ही चाटता चांगले खरं खरं सांगा हसतायत त्याच्या बाकीच्या सही पकडे हे कशा बॉस आहात तुम्ही मी ऍक्च्युली रिसेंटलीच बॉस झाले त्यांचे तर याच्या आधी काय होता तुम्ही मी असिस्टंट मॅनेजर होती. अरे द ऑफिस The office. डॉईट शूट आहे मी तुम्ही खरंच आहात ना की तुम्हाला वाटतंय फक्त माहिती नाही. असिस्टंट दुसऱ्यांना माहिती. Assistant रिजनल होता मॅनेजर माझी. अच्छा मग आता तर झाल्यात मग याच्या आधी तुमचा बॉस होता तो इथेच आहे नाही ती सोडून गेली त्या अच्छा कशी होती ती आता सोडून गेली ना ते बरोबर. कशी होती ती चांगली होती. ऑन स्केल ऑफ 1 to 10 तिला किती रेट कराल 7. हा मग 3 का कापले सांगा आता कशी होती ट्रिक मस्त ना हा सांगा ऍक्च्युली मी इंट्रोवर्टेड आहे हां हां ती खूप एक्स्ट्रोवर्टेड होती तर ती आम्हाला हां मग सगळ्यांना ठीक आहे ना तिचं नेचर होतं मग तुम्हाला काय तिच्यावर पॉडकास्ट करावी लागायची का? बोल माझ्या समोर नाही तो म्हणतो अरे मी पण असाच होतो तुम्ही कुठे राहता बोरिवली. हा, कशी मग अजून काय काहीतरी वाईट क्वालिटी सांगा ना अरे वाईट तशी नाहीये त्याला त्याचं ऑफिस आठवलं ठीक आहे थोडे जॉब आहे जा ना ठीक आहे हां बोला